पूर्ण विद्यापीठामध्ये त्या दोनच कॉलेज होते, एक पुणे विद्यापीठ आणि दुसरं मालेगाव. आणि आपल्याला ऍप्लिकेशन विद्यापीठात करावं लागायचं आणि तिथनं नंबर लागायचे. फक्त 20 जागा असायच्या, त्या 20 मध्ये कुठंतरी आपल्याला मिळेल या आशेने प्रत्येक विद्यार्थी हा त्या रेसमध्ये असायचा. त्याच रेसमध्ये मालेगावला सिलेक्शन झालं, परंतु आर्थिक परिस्थितीमुळे पहिल्याच वर्षी GIC ची एक्झाम देऊन GIC मध्ये सर्व्हिस जॉईन केली, प्लस कॉलेजचं ऍडमिशन पण होतं. झिरो बजेट आल्यानंतर ती सर्व्हिस गेली, मात्र कॉलेजचं ऍडमिशन असल्यामुळे ते कंटिन्यू केलं आणि MSc करून इमिजिएटली या संस्थेने ऑफर दिली की तुम्ही संस्थेमध्ये जॉईन होऊ इच्छित असाल तर या. मात्र निकाल लागलेले नव्हते. निकाल लागल्यानंतर ज्यावेळेस निकाल प्रत्यक्षात हाती पडले त्यावेळेस संस्थेत त्या निकालाची प्रत देऊ आणि प्रत्यक्ष ऑर्डर घेतलेले आम्ही त्यावेळेचे बरेचसे सेवक आहोत. सेवेला सुरुवात झाली ती सटाण्यामध्ये. 1 वर्षाचा कालावधी होता, पण लिव्ह वॅकन्सी होती. नंतर केटीएचएम आलं, परंतु केटीएचएम आल्यानंतर वेगवेगळे अनुभव आले. कारण ते 4 लोकांची टीम केल्या गेली आणि नवीन महाविद्यालय जिथं सुरू करायचं असेल तिथं ती टीम जायची. त्या अनुषंगाने इगतपुरी सुरू केलं, दिगोरी सुरू केलं, सायखेडा सुरू केलं आणि सिडको तर हे त्याच पहिल्याच वर्षी सुरू झालेलं महाविद्यालय. त्यानुसार म्हणजे या 4ही महाविद्यालयामध्ये स्टाफ नसताना काम करून आणि 1-1 वर्ष तिथं काम करून हे महाविद्यालय सुरू झाले. त्यानंतर थोडासा PhD चा 8 तास होता आणि त्या 8 तासापायी थोडंसं काही गोष्टी कराव्या लागल्या, काही गोष्टी या समूहाच्या विरुद्ध जाऊन कराव्या लागल्या. मात्र ते करूनही शिवाजी विद्यापीठामध्ये 2007 साली PhD कंप्लीट केली. त्यासाठी PhD करणं हे विद्यापीठात करावी ह्याच एका हेतूने प्रेरित असल्यामुळे शिवाजी विद्यापीठामध्ये PhD करताना फॅमिली 3 वर्ष मी कोल्हापूरमध्ये शिकली. हे तेवढंच होतं का जे काही करायचं ते अगदी मुळापासून अगदी स्पष्ट आणि ते चांगल्या दर्जाचं करायचं आणि त्याचाच परिपाक म्हणजे 2007 साली PhD पूर्ण केली. त्यावेळेस पिंपळगाव महाविद्यालयामध्ये होतो, तिथनं सिडको महाविद्यालयामध्ये बदली झाली. मात्र पिंपळगाव महाविद्यालयाने PhD देता देता मला IQAC पण शिकवलं आणि IQAC कोऑर्डिनेटर म्हणून पिंपळगाव महाविद्यालयाचं ज्ञान त्यावेळेस केलं. त्याचाच फायदा सिडको महाविद्यालयाचा ज्ञान करताना झाला, कारण इकडे बदली झाल्यानंतर इमिजिएटली IQAC कोऑर्डिनेटर माझ्याकडे काही आव्हानं होती ती मला पूर्ण करायची होती आणि त्याच आव्हानांच्या पोटी मी तुम्हाला त्यावेळेस न्याय देऊ शकलो नाही. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या, घडत राहतील. मात्र आता जे काही तुमच्या समोर तुम्हाला नवीन प्राचार्य लाभले ते माझ्यासारखेच मन मिळावे, त्यांनाही आर्थिक आभार चालत नाही आणि थोडस नाही म्हटलं तरी थोडस शिकवण्याकडे जास्त कल असलेला बोले सर, कारण त्या सिडको महाविद्यालयामध्ये CEO ची जबाबदारी स्वीकारली. सिडको महाविद्यालयाचा व्याप खूप मोठा आहे, सगळ्याच विषयांची PG तिथं आहेत, प्लस कॉम्प्युटर सायन्स UGPची दोन्ही आहेत, ज्युनियर महाविद्यालय तिथं आहे. जागेचा खूप मोठा प्रश्न त्याही महाविद्यालयात आहे. त्याचबरोबर विभोगी फॅकल्टी सिडको महाविद्यालयात आहे, तर जिच्याबद्दल अजूनही विद्यापीठाला पूर्ण समजलेलं नाही. अशा सगळ्या गोष्टी सांभाळून या परीक्षांचं नियोजन करण्यापासूनची सर्व जबाबदारी बोले सरांनी त्यावेळेस केलेली आहे. त्यांच्या मानाने हे महाविद्यालय खूप छोटे आहे, म्हणजे त्यांचाही आवाका तेवढाच आहे. तुम्ही सगळे त्यांना सहकार्य करणार आहात असं आज मी गृहीत धरतो. कारण एखाद्या पुढे जाणाऱ्या व्यक्तीच्या फक्त मागे चाललं तरी त्याचा उत्साह वाढत असतो. तेव्हा थोडीशी मागे चालण्याची, मात्र चालता चालता काम करण्याची जर तुम्ही प्रवृत्ती ठेवली
तर निश्चित तुमचं जे काही मानसिक संतुलन आहे ते व्यवस्थित राहील. कारण सर्व्हिस मध्ये मानसिक संतुलन व्यवस्थित असणं हा एक प्रकृतीचा स्वास्थ्याचा एक पार्ट आहे. तुमची प्रकृती ही तुमच्या मानसिक स्वास्थ्यावरती डिपेंड असते. म्हणून एक आनंदाने आणि चांगलं काम या महाविद्यालयाने तुमच्याकडनं जागृत अपेक्षित करतो. त्याचबरोबर या महाविद्यालयाची जोरा ज्यांच्या खांद्यावरती सोपवलेली तेही त्याला न्याय देतील एवढी एक निवृत्ती नात्याने अपेक्षा करतो. थोडासा आर्थिक परिस्थितीचा विचार केला तर ज्या व्यक्तीला किंवा ज्या व्यक्तीने परमेश्वराकडे बापराचा चेंडू मागितला होता त्याला सोन्याचा चेंडू देण्याची ताकद परमेश्वराने दिली, तेव्हा त्याचेही थोडे आभार मानतो. आणि आपण सर्वांनी केलेला सत्काराचा स्वीकार करून मी आज रोजी माझी सेवा समाप्त करतो. जय हिंद, जय महाराज. मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय त्र्यंबकेश्वर कोसळण्यातही एक लय असते हे पावसाच्या थेंबांकडून शिकावं. कोसळण्यातही एक लय असते हे पावसाच्या थेंबांकडून शिकावं. कर्तृत्वाचा शेवटही सुंदर असू शकतो हे मावळणाऱ्या सूर्याकडून शिकावं. आणि महाविद्यालयीन जीवनात शिक्षकाने प्राध्यापकाने कसं वागावं हे प्राचार्य डॉक्टर सोपान कुशारे सरांकडून शिकावं. सेवापूर्ती कार्यक्रमाचे सत्कारार्थी आदरणीय प्राचार्य डॉक्टर सोपान कुशारे सर, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आदरणीय श्रीमती उज्ज्वलाताई कुशारे, अजिंक्य कुशारे, प्राजक्ताताई बस्ते, स्टाफ सेक्रेटरी डॉक्टर समाधान गांगुर्डे, मुख्याध्यापक ठाकरे सर, सायन्स विभागाचे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेमध्ये 1988 पासून आजपर्यंत म्हणजे जवळजवळ 38 वर्ष केटीएच महाविद्यालय, पिंपळगाव बसवंत, दिंडोरी महाविद्यालय, सटाणा महाविद्यालय आणि त्र्यंबकेश्वर महाविद्यालयामध्ये 38 वर्ष मोठीप्रो संस्थेमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे रसायनशास्त्र या विषयाला खऱ्या अर्थाने न्याय देणारे आदरणीय प्राचार्य डॉक्टर सोपान कुशारे सर, शासनाच्या वतीने स्वीकृत महाविद्यालयामध्ये म्हणजे खरं तर सर अगोदर केटीएचएमला होते, मी 91 केटीएचएमला, नंतर मी पिंपळगावला गेलो, सर माझ्या मागे पिंपळगावला, त्याच्यानंतर मी सिडकोला आलो, सर माझ्यानंतर सिडकोला आलो, सर माझ्या अगोदर त्र्यंबकेश्वरला आले, त्र्यंबकेश्वरला आलो. आणि विशेष म्हणजे 30 जून आज 30 तारीख 30 जून 2026 सरांची सेवापूर्ती कार्यक्रम आणि 30 जून 2027 पुढच्या वर्षी 30 तारीख ती माझी सेवापूर्ती असं. आणखी चौथं वैशिष्ट्य होते सर ज्या भागात राहतात त्याच्या अगदी जवळ मी पण तिथं एक सरांच्या कामकाजातला जो भाग आहे तो अत्यंत प्रामाणिकपणा, त्यांचा शिस्त, गुणवत्ता, पारदर्शकता या त्रिसूत्रींचा पुरेपूर त्यांनी आपल्या जीवनामध्ये अंगीकार केलेला. एकदा सहज आमच्या गप्पा करत असताना सरांना एकदा लहर आली आणि सरांनी उंट घ्यायचं ठरवलं. गेले राजस्थानला उंट खरेदी करायला, खरेदी केला उंट, गावी आणलं, सावं लावला, नोकराला सांगितलं हा उंट झाडाच्या सावलीत बांध, त्याला चारा पाणी दे, त्याच्या पाठीवर जे बोज आहे कोबीर आहे ते सर्व काढून घे. त्या नोकराने त्या उंटाला चारा पाणी केलं. कोबीर काढता काढता त्या कोबीरामध्ये छोटीशी एक मखमलीची पिशवी त्यांना दिली. त्या नोकराला दिसते, पळत पळत आला, सर ही पिशवी सापडली त्या कोबीरामध्ये, बघतो तर त्याच्यात हिरे होते. पण आश्चर्य वाटलं, आपण उंट खरेदी केला, हिरे काही खरेदी केले नाही. परत सर राजस्थानला गेले, ज्या व्यापाऱ्याकडून घेतला त्या व्यापाऱ्याला सांगितलं तुमचा उंट मी खरेदी केला, परंतु त्या उंटाच्या कोबीरामध्ये
की मगमध्ये जी पिशवी छोटीशी सापडली त्याच्यात हिरे सापडले आणि ते तुमचे परत दिले. व्यापाऱ्याला म्हणून आश्चर्य वाटतं की जगात असे लोक सुद्धा आहेत परत करणारे असते. त्या व्यापारी खुश झाला आणि सरांना सांगितलं, सर तुम्ही फार मोठं त्यागाचं काम केलं म्हणून. सहसा असं कोणी भेटलेलं वस्तू परत देत नाही म्हणून. पण तुम्ही मला एक वेगळे व्यक्तिमत्व दिसले तुमच्या ह्या कार्याबद्दल. यातले 2 हिरे तुम्ही काढून घ्या. सर म्हणायचे नको, अहो घ्या. नाही अहो घ्या. नंतर सरांनी सांगितलं की खरं सांगतो व्यापाऱ्याला, मी त्यातले ऑलरेडी 2 हिरे काढून घेतले आणि नंतर पिशवी परत दिली. त्या व्यापारी थोडासा नर्वस झाला की मी बक्षीस देणारच होतो, पण माझ्या अगोदर त्यांनी 2 हिरे काढून घेतले. त्या व्यापाऱ्याने ती पिशवी घेतली, घरात गेला आणि घरात त्या पिशवीत त्यांनी जेवढे हिरे ठेवलेले होते तेवढे हिरे त्या पिशवीमध्ये कसे होते. त्याला आश्चर्य वाटलं. परत तो बाहेर आला आणि सरांना सांगितलं, का तुम्ही 2 हिरे घेतले आणि माझ्या ज्या पिशवीत जितके हिरे होते तेवढे ते आहे, मग तुम्ही 2 हिरे कोणते घेतले. त्यावेळेस सरांनी सांगितलं की 2 हिरे माझ्याजवळ ऑलरेडी आहे, तो प्रामाणिकपणा आणि माझा स्वाभिमान. प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान हे 2 हिरे आयुष्यभर जपून ठेवलेले आहे आणि हे 2 हिरे त्यांच्या त्या मुलाच्या रूपाने, अजिंक्यच्या रूपाने आणि प्राजक्ताच्या रूपाने म्हणून ते घेतले. त्यांचे जसे नेचर आहे त्याच टाईपचे ते कामकाज करत आहे. आता सरांना साथ देणाऱ्या ताई उज्ज्वला ताई यांनी खऱ्या अर्थाने आणि सरांचा स्वभाव स्ट्रिक्ट आहे. म्हणजे घरी आता कधी मॅडमला सांगणार होतं, मॅडम सांगत होतो घ्या आपल्याला सर तिथं आपल्याला फक्त महाविद्यालयात कसे आहेत ते दिसले, घरचं नेचर बघायचं काम नाही. पण मला वाटतं की सरांच्या बाबतीत जे सिडको महाविद्यालयामध्ये खऱ्या अर्थाने आम्हाला जास्त कामकाज करण्याचा प्रसंग आला. जॉईंट टीमचं आणि शासनाचं जे ऑडिट होतं 20 वर्षापूर्वीचं ऑडिट सिडको महाविद्यालय सरांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पूर्ण झालं. ज्युनियर विभागाचं पण, सिनियर विभागाचं पण. नॅकच्या वेळेस अजूनही पण ज्यावेळेस आम्ही आग्र्याला गेलो त्या नॅक कमिटीचे जे चेअरमन होते ते स्वतः आम्हाला तिथं भेटायला आले. म्हणजे ही चांगल्या कामकाज केल्याची खऱ्या अर्थाने पावतीच आपल्याला मिळालेली आहे. तर त्यांनी जो वारसा आहे तोच वारसा आपण जतन करण्याचं काम सरांच्या मार्गदर्शनाखाली. काही आडी अडचण असली तर सरांना निश्चितच मी कॉल करत जाणार आहे, कारण तिथला शिल्पचा वेगळा अनुभव म्हणजे हा प्रत्यक्ष हा काटेरी म्हटलं तरी वावर ठरणार नाही. अनेक प्रकारचे आपल्याला स्वभावाचे लोकांकडून काम करून घेण्याची एक ते कौशल्य आहे. पण मला खात्री आहे काही आडी अडचण आहे त्र्यंबकेश्वर महाविद्यालयामध्ये काही कामकाज करत असताना ती आडी अडचणी सोडवण्यासाठी निश्चितच सरांचं मार्गदर्शन घेईल. आपणही मला या महाविद्यालयात सुद्धा माझा जो सन्मान केला त्याबद्दल आपले सर्वांची मी कृतज्ञता व्यक्त करतो. सरांनी जे आपल्या जीवनामध्ये अंगीकारलेला आहे तोच वारसा या गीताच्या रूपाने मी तो म्हणून दाखवणार आहे आणि माझं मनोबल सांगतो. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्पवृक्षातली सावली, तुम्ही सूर्य आम्हा दिला कवळसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. जिथे काल अंकुर बीजातले, तिथे आज वेलीवरी ही फुले, फलद्रूप हा वृक्ष व्हावा तसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. शिकू धीरता शूरता वीरता, धरू थोर विद्येस वे नम्रता, मनी ध्यास हा एक
हा पुढे वारसा, तुझी त्याग सेवा फळाये अशी, तुझी कीर्ती राहील दाही दिशी, अदा पुण्यवंता भल्या मानसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. पुनश्च एकदा त्र्यंबकेश्वर महाविद्यालयाचे आदरणीय आचार्य डॉक्टर सोपान कुशेरे सर यांना सेवापूर्तीच्या मनस्वी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. जिथे कृतज्ञतेची भावना असते तिथे नात्यांचा सुगंध कायम दरवळत राहतो. आता या सुंदर आणि अविस्मरणीय कार्यक्रमाचा समारोप करण्यापूर्वी आभार प्रदर्शन करण्यासाठी मी डॉक्टर दिनेश उकिरडे यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावे. तसेच आपण सर्वजण आज या ठिकाणी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर सोपान कुशेरे सर यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी जमलो. सर, मी एकच सांगेन की इथून पुढं आपण स्वतःसाठी वेळ द्या. आपण आजवर समाजासाठी, महाविद्यालयासाठी आणि संस्थेसाठी खूप वेळ दिला. यानंतर आपण स्वतःसाठी, आपल्या कुटुंबियांसाठी नक्कीच वेळ द्या. आपलं आरोग्य सांभाळा. मी अशीच या ठिकाणी त्र्यंबकरांच्या चरणी प्रार्थना करतो की आपल्याला दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो, असं मी क्रीडा विभागातर्फे व माझ्या क्रीडा परिवाराच्या तर्फे आपल्याला शुभेच्छा देतो. आज आपण महाविद्यालयाच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी आपण सहपरिवार, सहकुटुंब महाविद्यालयात उपस्थित झाला, त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने आपले आभार मानतो. तसेच आपले नवनियुक्त प्राचार्य भुले सर हे देखील महाविद्यालयाच्या विनंतीस मान देऊन त्यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारलं आणि आपला सत्कार देखील या ठिकाणी स्वीकारला. मी भुले सरांचं देखील या ठिकाणी